नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, गुजरात मधून अमित शहा यांना तडीपार केलं होतं. देशाचा केंद्रीय गृहमंत्री सध्याचे कधी काळी गुजरातमध्ये 2-2.5 वर्ष जेलमध्ये राहिले आणि गुजरात मधून तडीपार केलं होतं. तर त्याचे काही किस्से जे आहेत ते संजय राऊत यांनी सांगितलेले आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे की अमित शहा बाळासाहेब ठाकरेंच्या पुढं कसं लोटांगण घेतलं गडगडत होते. बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आल्यानंतर त्यांना दिवसभर म्हणजे सकाळी आतमध्ये निरोप सांगितला की अमित शहाले संध्याकाळी बोलवलं. म्हणजे अमित शहा दिवसभर त्या मातोश्रीच्या बाहेर बसलेले होते. म्हणजे किती भयानक परिस्थिती असेल त्या काळामध्ये. ठाकरेचं वजन किती मोठं असेल बाळासाहेब ठाकरेंचं. आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नास्तबिनबूत करून टाकली अमित शहाने. तर अमित शहा यांची मुलाखत त्यावेळेस अनेकांनी घेतलेल्या होत्या. तसंच संजय राऊतांनी हे जो प्रकार बघितला होता त्या संजय राऊतांची मुलाखत कपिल सिब्बल यांनी घेतलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की अमित शहा कसे बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीची वाट पाहत होते आणि तिथं गेल्यावर कसे त्यांच्या पायावरती डोकं ठेवून पाया पडले हे सांगितलेलं आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तो व्हिडिओ सुद्धा आपल्याला बघायचा आहे. चर्चा घेऊन आलोय तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुजरात मधून तडीपार करण्यात आलेलं होतं. गुजरातमध्ये ते गृह राज्यमंत्री असताना सोहरबुद्दीन एन्काउंटर प्रकरण घडलं होतं. त्या सोहरबुद्दीन एन्काउंटर प्रकरणामध्ये त्यांना तडीपार करावं लागलं होतं. तो 23 नोव्हेंबर 2006 मध्ये सोहरबुद्दीन एन्काउंटर प्रकरण झालेलं होतं. आता त्याची केंद्रीय एजन्सीकडनं चौकशी सुरू होती. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीला दोषी दाखवलं होतं आणि अमित शहांना सुद्धा दोषी दाखवलं होतं. परंतु त्या काळी देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे होतं. शरद पवार होते. या सगळ्या लोकांनी नरेंद्र मोदींना वाचवलं होतं. आणि त्याच नरेंद्र मोदींनी आज भारतीय जनता पक्ष मोठा केला. आणि त्यांना वाचवणारी लोक राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षाचा सुपडा साफ करून टाकला. दस्तूर खुद्द जे बाळासाहेब ठाकरे त्यांच्या सोबत होते त्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा काटा काढून टाकला अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी. तर बघा, त्या काळामध्ये नरेंद्र मोदींचा उजवा हात समजले जायचे अमित शहा. आणि अमित शहांनी हे सगळी प्रकरणं त्या काळामध्ये घडवून आणलेली होती. आता गुजरात ATSचं त्या काळामध्ये म्हणजे अमित शहा जे गृहमंत्री होते, गुजरात ATS त्या टाइमात असं म्हणणं होतं की सोहरबुद्दीनला गुजरातमध्ये पकडलं आणि त्याचा एन्काउंटर केला. या प्रकरणाचं सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू होती. आणि त्याच प्रकरणामध्ये अमित शहा यांना तडीपार केलेलं होतं. म्हणजे बनावट चकमक प्रकरणी. म्हणजे अशी विविध प्रकरणं होती की गुजरात पोलिसांनी कशा पद्धतीनं लोकांचे खोटे एन्काउंटर केले आणि ते एन्काउंटर अमित शहाच्या मदतीने केले असा आरोप काहीसा होता. या आरोपामध्ये 14 वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा होते. म्हणजे हे सगळीच गँगच सगळे गुंतवून टाकले होते काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये. आणि त्या काळामध्ये यांना तडीपार सुद्धा केलेलं होतं. तर आता बघा, संजय राऊत यांची जी मुलाखत घेतलेली आहे कपिल सिब्बल यांनी काय सांगितलं की अमित शहा हे कसे लोटांगण घेत होते बाळासाहेब ठाकरेंच्या घरी. त्यांना भेटीसाठी किती तास वेळ लागायचा बघा, ते आपण बघूया का. मातोश्री में बैठे थे. संजय राऊत यांचं हे आहे बघा. और भी 2-4 लोग बैठे थे. हमारी मीटिंग चल रही थी तो बार बार मातोश्री का जो मेन गेट है वहां से मैसेज आता था कि बघा, अमित शाह पुलिस वहां बाला साहब को मिलने के लिए आए. बघा हे विधायक है, आमदार, हमारे मराठी बोलते आमदार. अच्छा, आमदार है गुजरात के, मंत्री भी थे.
और वो बाला साहब से मिलना चाहते हैं। तो मैसेज मीटिंग था, मैसेज बाला साहब तक नहीं पहुंच रहा था, हमारे पास नहीं पहुंच रहा था। तो उनको बोला आज तो साहब के पास आपका मैसेज नहीं गया है, बघा हे अब वापस ट्राई करिए शाम को। म्हणजे सकाळी आले होते भेटाय, लगता आ गए वो, और शाम को वापस। संध्याकाळी परत. तो मैं था और मैं ही वो फोन उठाया सिक्योरिटी का, अच्छा, और फिर एक बार वही मैसेज था। तो मैंने साहब को कहा कि अमित शाह गुजरात से आए हैं, बघा बहुत परेशानी में है, ऐसा उनका कहना है, और आपसे मिलना चाहते हैं। आमदार है और विधायक है, मंत्री भी रहे हैं, जी, उस वक्त इतने फेमस नहीं थे। तो साहब बोले क्या काम है, तो मालूम नहीं, परेशानी में है बोल रहा है। ठीक है, कल सुबह 11 बजे बुलाए, देखेंगे। 11 बजे आ गए। बघा हे 11 बजे आकर साहब के सामने, जरा बोलो। साहब ने बोला, बोले क्या है? साहब मैं परेशान, मैं स्वाइन सो हूँ, मैं बहुत कट्टर गड़बड़ हिंदुत्ववादी हूँ। तो साहब बहुत खुश हो गए, मैं गड़बड़ हिंदुत्ववादी हूँ और मेरे पीछे कांग्रेस की ये आपके सामने बात। हाँ, थे ना। और मेरे खिलाफ बहुत केसेस लगाए हैं और मुझे स्टेट से भी निकाला है, मैंने तड़ी पार किया है, हे और बहुत से केस में अमित शहा बाबत आहे बघा. मिल रहा है। अभी थोड़ा मुझे रिलीफ है, लेकिन मैं मेरे स्टेट में नहीं जा सकता हूँ। तो क्या करना है? और उनकी केस मुंबई में ट्रांसफर हो गई। कोर्ट ने किया। हाँ, कोई केसेस उनके मुंबई। तो आप मुझे मदद कर सकते हो। तो मैं कैसे मदद करूँ आप बताइए? नहीं, आप भी मदद कर सकते हो। आप उस जज को फोन करिए, आप उस जज को फोन करिए। गाड़ी जज को कैसे फोन? नहीं, आप जज को फोन करिए, आपके बात मानेंगे। कॉन्फिडेंस दो। हे तो कौन है? अमित शहाच्या केसेस बाबतीत संजय राऊत यांची ही मुलाखत आहे मित्रांनो. अमित शहा किती अडचणीत होते. अच्छा, साहब एक मिनट सोचो, उनकी स्टाइल के साथ में। अच्छा अच्छा, ठीक है, देखता हूँ मैं। कल आइए, कल उनको टाइम दिया। तब साहब ने एक फोन किया उसके सामने मनोहर जोशी जी को। अच्छा, मनोहर जोशी, और उनको कहा जो जज का नाम है ना, उनके पास जाओ और आपके फोन से मुझे बात करवाओ। बात करो। आपके फोन से बात करवाओ। अच्छा, हे इसी दिन मनोहर जोशी जी ने वो फोन लगा के दिया साहब को, और साहब ने कहा कि ऐसे ऐसे आपके सामने केस है, वो आदमी बहुत परेशानी में है, उसका बेटा भी है, वो बेटा जय शाह था, छोटा था इतना, तो आप देखो मदद करो आप। तो सामने से ऐसा लगता है मुझे, कहा बघा जज है, लेकिन मेरे साथ जो बेंच पर है, दूसरे डबल बेंच बोलते हैं ना, डबल बेंच। वो जज मुस्लिम है। अच्छा, साहब ने यहां से तुरंत बोला, तो क्या हो गया, तू तो हिंदू है। अच्छा, मदद करो, और उनको रिलीफ मिल गया, म्हणजे रिलीफ मिल गया उनको। अमित शहा यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ये लोग बाळासाहेब ठाकरेंनी तोड़ दी। कृतज्ञता नाम की जो चीज होती है, उसके बावजूद, इतने उपकार करने के बावजूद भी लोगों ने पॉलिटिकल राजनीतिक स्वार्थ के लिए, पवार शिवसेना साहब का भी यही केस है। वो कैसे? पवार साहब देश में केंद्र में कृषि मंत्री थे, और मोदी जी मुख्यमंत्री थे। तब सीबीआई की एक एसआईटी बनी थी, एक एसआईटी बनी थी की इंक्वायरी के लिए, अमित शाह जी की। और तो क्या हो गया, ये जो एसआईटी उनको बेल देने को विरोध कर रही थी,
तो उसमें से 3-4 लोगों को लगता है मोदी जी ने पटा लिया था, अच्छा लेकिन एक ऐसा अफसर था वो मानने को तैयार नहीं था, बघा ऐका, और वो अफसर महाराष्ट्र केडर का था। तो मोदी जी बार बार पवार साहब को आकर रिक्वेस्ट कर रहे थे कि आप उस अफसर से बात करो, वो आपकी बात मानेगा, यही उनका है, वो आपकी बात मानेगा। म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली, शरद पवारांनी मदत ये केली. बात तो आशा ने आपको बताई क्या? और हमको मालूम भी था उसमें, तो एक कंफर्म किया हमने। अच्छा तो बाद में क्या हो गया कि पवार साहब ने पूछा किसके लिए, तो अमित शाह। तो पवार साहब उस नाम से परिचित नहीं थे, कौन है, मेरा खास आदमी है और काम का आदमी है बोले। अच्छा तो पवार साहब ने, एक रिश्ता था मोदी जी का उनके साथ हमेशा रहा, तो उस अफसर को बुलाकर समझाया, रिक्वेस्ट किया कि जाना दो, बहुत तकलीफ झेलिया उसने, उनको मदद हो गई। उस केस में भी पवार साहब के कहने पर फिर भी ये लोगों ने पवार साहब की पार्टी तोड़ दी। बघा हे इसलिए बातें आपने किताब में लिखी। हाँ, कि ऐसी बहुत सी बातें हैं मेरे पास ये लोगों की, लेकिन ये इसलिए मैंने लिखा है कि ही ये किस संजय राऊतांची मानसिकता के मुलाकात लोग आहे. सत्ता पर बैठे हैं। आपको अगर किसी ने एक चाय पिलाया तो भी आप ध्यान में रखते, इस व्यक्ति ने मुझे संकट में चाय पिलाया था। आज भी हमें जेल की वो सभी लोगों को याद आते हैं जिसने मुझे चाय दिया था, गरम चाय। ये बहुत बड़ी वहाँ लग्जरी होती है कि चाय बघा, दिया मुझे किसी ने, हे या कोई खाने को चीज दी है। संजय राऊत यांची मुलाखत आहे मित्रांनो. तर देशाला अख्ख्या माहिती आहे की नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सोरबुद्दीन एन्काउंटर प्रकरण असेल, गुजरात दंगल असेल किंवा विविध प्रकरण असतील, या सगळ्या प्रकरणांमध्ये शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केलेली आहे. आणि त्याच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली ही अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी. म्हणजे एक तडीपार माणूस, त्या काळचा, त्या माणसाला सुद्धा ह्या सगळ्या लोकांनी मदत केलेली आहे आणि आज त्यांचेच पक्ष सगळे तोडून टाकलेले आहेत. म्हणजे हे किती भयानक वास्तव आहे मित्रांनो. म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात बरंच काय सुरू आहे. आता सोहरबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौशरबी आणि तुलसी प्रजापती या तिघांचा बनावट एन्काउंटर अमित शहा राज्याचे गृहमंत्री असताना केला आणि ते प्रकरण मात्र त्यांच्या मानकुटीवर बसलं. अक्षरशः जेलमध्ये जावं लागलं. नरेंद्र मोदींना सुद्धा जेलमध्ये जावं लागलं असतं, परंतु वाचवलं गेलं बाळासाहेब ठाकरेंनी आणि अमित शहा, शरद पवार यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना वाचवलं. आणि त्याची परतफेड म्हणून या दोघांच्या पक्षाची वाट लावून टाकली असंच एकंदरीत म्हणता येईल. तर संजय राऊत यांची जी मुलाखत आहे ही विस्फोट मुलाखत झाली, देशभर प्रसारित झाली आणि या मुलाखतीमुळं वादंग उठलेला आहे. जे अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा जो खरा चेहरा आहे हा समोर आलेला आहे. आता लोकांचं असं मत होतं की बाबा बाळासाहेब ठाकरेंनी एवढी मोठी मदत केली म्हणल्यावर त्यांची शिवसेना फोडू नये, काही का असताना पण ते तोडफोड करू नये असं लोकांचं म्हणणं होतं. परंतु सत्तेच्या राजकारणाच्या नशेपुढं काय करतोय आपण हे काहीही कळत नाही असंच एकंदरीत आपल्याला दिसतं. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, राव कडाळ पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.